HM कॉलेज कराड, विषय बँकिंग, इयत्ता 12वी, बँकिंग पेपर 2. कालच्या तासात आपण पाहिलं होतं की वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिभूती आहे आणि या प्रतिभूतीवर कर्ज देत असताना काय अडचणी येतात बँकेला, आणि अडचणी असल्या तरी बँका कर्ज देतात. कर्ज देत असताना ज्या दक्षता घेतात त्या दक्षताही पाहिल्या पाहिजे. म्हणजे प्रत्येक प्रतिभूतीमध्ये गुण काय आहेत, दोष काय आहेत आणि दक्षता, या तिन्ही गोष्टी पाहायला लागणार आहे आपणाला, कारण हा सविस्तर अभ्यासक्रमाचा भाग आहे. आपण आत्तापर्यंत 3 प्रतिभूती बघितलेल्या आहेत. ते म्हणजे शेअर मार्केटमधली प्रतिभूती, दुसरं आयुर्विमा पॉलिसी आणि तिसरं उत्पादन व माल. आज आपण पाहणार आहोत प्रतिभूती नंबर 4, मालावरील मालकी पत्रावर अग्रिमेंट. आता मालावरील मालकी पत्रावर अग्रिमेंट, मालावर बँका कर्ज देतात. उत्पादनी माल बँकेच्या ताब्यात असतो आणि त्या ताब्यात असलेल्या मालावर बँका कर्ज देतात. परंतु माल बऱ्याच वेळेला असं असतं की ग्राहकाच्या ताब्यात माल नसतो आणि बँकेनेही पाहिलेला नसतो, ग्राहकांनी पाहिलेला नसतो, पण एक विशिष्ट प्रकारचा माल त्या ग्राहकाच्या मालकीचा आहे असं दर्शवणारं जे पत्रक असतं त्या पत्रकाला मालावरील मालकीपत्र म्हणतात. आणि असं मालकीपत्र, त्या मालकीपत्र म्हणजे एक कागद असतो. अशा कागदावर ज्यावेळी कर्ज द्यावं लागतं त्यावेळी बँकेला अनेक प्रकारच्या अडचणी येतात. तरीही बँका मालावरील मालकीपत्रावर कर्ज देत असतात. आता उत्पादन माल ही डोळ्यांना दिसणारी दृश्य प्रतिभूती आहे, ती बँकेच्या ताब्यात असते आणि तरी बँक मग त्यावर कर्ज देते. म्हणजे माल बँकेच्या ताब्यात असणं, कर्ज देणं यामध्ये काही गैर नाही. परंतु आंतरदेशीय व्यापारामध्ये बऱ्याच वेळा कसं होतं बघा, माल खरेदी केल्यानंतर तो माल रेल्वेमध्ये चढवला जातो किंवा वाहतुकीसाठी रेल्वेच्या ताब्यात दिला जातो आणि रेल्वेच्या ताब्यात दिल्यानंतर रेल्वेचा अधिकारी एक पावती देतो की माल स्वतःच्या ताब्यात मिळाल्याबद्दल, त्याला रेल्वे पावती म्हणतात. ती रेल्वे पावती कुरिअरनं किंवा बाय पोस्ट त्या खरेदीदाराला मिळते. म्हणजे माल ताब्यात येण्या अगोदर रेल्वे पावती मिळालेली असते. ही रेल्वे पावतीमध्ये लिहिलेला माल त्या खरेदीदारानं पाहिलेला नसतो, बँकेनेही पाहिलेला नसतो, परंतु त्या रेल्वे पावतीच्या आधारावर बऱ्याच वेळा बँकेकडं कर्जाची मागणी केली जाते आणि बँका अशा रेल्वे पावतीवर कर्ज देतात. हे झालं देशातल्या देशात. जो आंतरदेशीय व्यापार आहे त्यामध्ये, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये बघा, माल दुसऱ्या देशातून खरेदी केला जातो. तो माल दुसऱ्या देशातून खरेदी केल्यानंतर हवाई मार्गे येईल किंवा जलमार्गे येईल. ज्यावेळी माल बोटीत चढवला जातो त्यावेळी बोट कंपनी जे पत्रक देते त्याला नौभरण पत्र म्हणतात. म्हणजे नौभरण पत्र हे त्या खरेदीदाराला, आयातदाराला मिळतं आणि नौभरण पत्रामध्ये कोणत्या प्रकारचा माल आहे, त्याचं वजन काय आहे, त्याचा दर्जा काय आहे, तो कोणत्या बोटीत आहे, कधी पोचणार, याचा सगळा उल्लेख केलेला असतो. अशा नौभरण पत्र त्या आयातदाराला मिळतं. माल मात्र येणार असतो 3 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर. तोपर्यंत ते नौभरण पत्र जे त्याच्या ताब्यात असतं, त्या ताब्यात असलेल्या नौभरण पत्रावर तो बँकेकडं कर्जाची मागणी करू शकतो आणि बँक दरम्यानच्या काळासाठी त्या नौभरण पत्रावर त्या ग्राहकाला कर्ज देते. म्हणजे प्रत्यक्ष माल कुणी पाहिलेला नसतो, बँकेनं पाहिलेला नसतो, खरेदीदारानं पाहिलेला नसतो, तरीसुद्धा अशा मालाच्या मालकीपत्रावर कर्ज देण्याची प्रथा आहे. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये नौभरण पत्र, आंतरदेशीय व्यापारामध्ये रेल्वे पावती, हे यासारखे दस्तऐवज आहेत. हे दस्तऐवज व्यापारात वापरले जातात आणि यावर कर्जाची मागणी केली जाते. मग मालकीपत्राची कसोटी कशी ओळखायची? मालावरील मालकीपत्र आहे, त्या मालकीपत्राची कसोटी कशी ओळखायची किंवा कशाला मालकीपत्र म्हणायचं, त्याची कसोटी 1, 2, 3 आहे. मालकीपत्र कायद्यानं किंवा नेहमीच्या व्यापारातील वापरानं निर्माण झालं पाहिजे. म्हणजे ते कायद्यानं अस्तित्वात असलं पाहिजे किंवा व्यापारातील वापराने. आता व्यापारातील वापराने जर अस्तित्वात आला असेल तर त्याला कायदेशीर अस्तित्व असतं आणि कायद्याने जर निर्माण झाला असेल तर त्याचा काही प्रश्नच येत नाही. आणि म्हणून पहिली कसोटी आहे असं जे मालकीपत्र आहे ते मालकीपत्र हे कायद्यानं किंवा व्यापारात. दुसरी कसोटी त्यामधली, मालकीपत्र ताब्यात असणाऱ्या व्यक्तीला मालाचा ताबा मिळतो. बघा मालकीपत्राचं वैशिष्ट्य काय, ताब्यात असणाऱ्या व्यक्तीला मालाचा ताबा. आता व्यक्तीला मालाचा ताबा म्हणजे त्या मालकीपत्रात दिलेला माल ताब्यात घेऊ शकतो
व्यक्तीला मालाचा ताबा, म्हणजे एखादं मालकीपत्र असेल, ते मालकीपत्र दुसऱ्याच्या नावानं पृष्ठांकित केलं किंवा हस्तांतरित केलं तर दुसऱ्या व्यक्तीला त्या मालाचा ताबा घेता आला पाहिजे किंवा घेता येतो आणि मालकीपत्राच्या पृष्ठांकनाने पोचवणुकीने मालाचे हस्तांतर करता येते. तिसरी कसोटी म्हणजे पृष्ठांकनाने हस्तांतर, म्हणजे पृष्ठांकन केलं तर त्याचं हस्तांतर ज्याच्या नावानं पृष्ठांकन केलेलं आहे त्या व्यक्तीला त्याचं हस्तांतर मालाचं सहजपणे होऊ शकतं. आणि म्हणून या मालकीपत्राच्या 3 कसोटी आहेत आणि या 3 कसोटी बघितल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की मालावरील मालकीपत्रावर अग्रीमेंट, डॉक्युमेंट्स अगेन्स्ट टायटल टू गुड्स, म्हणजे ज्याचं नाव फक्त कागदावर फक्त कुठल्या प्रकारचा माल आहे, कुणाच्या मालकीचा आहे एवढ्या कागदावर बँकेनं कर्ज द्यायचं आहे, प्रत्यक्ष माल पाहिलेला नसतो. आणि म्हणून अशी कोणकोणती मालावरील मालकीपत्र आहेत ते पहिल्यांदा आपण मालकीपत्र बघू आणि मग मालकीपत्रामध्ये काही दोष आहेत आणि काही बँका दक्षता घेतात. तसं 2 तासाचा भाग आहे. आजच्या तासामध्ये आपल्याला त्या वेगवेगळ्या प्रकारचे मालावरील मालकीपत्र बघायचे आहेत. त्या मालावरील मालकीपत्र आता मी तुम्हाला सांगितले कोणती मालकीपत्र, मालकीपत्राचे प्रकार. एक नौभरणपत्र, त्याला दुसऱ्या मराठीमध्ये दुसरी बोटीची हुंडी म्हणतात, बोटीची हुंडी. इंग्रजीमध्ये ना एक शब्द आहे बिल ऑफ लॅडिंग, बिल ऑफ लॅडिंग. एकूण 6 आहेत. दुसरं जे आहे ते म्हणजे गोदी अधिपत्र, डॉक वॉरंट. तिसरं जे आहे वखारवाल्याचे प्रमाणपत्र. चौथं आहे धक्क्याच्या मालकाचे प्रमाणपत्र. अंतर्देशीय व्यापारात रेल्वे पावती आणि 6वं आहे माल पोचवणी आदेश. तर एकूणचे हे 6 मालावरील मालकीपत्र आहेत. या 6 मालावरील मालकीपत्रापैकी आपणाला 1-2 मार्काला यातलं कुठलंही एक मालकीपत्र विचारलेलं आहे परीक्षेमध्ये. आता नौभरणपत्र जे आहे, नौभरणपत्र म्हणजे बोटीची हुंडी. हे जहाजाचा कप्तान माल जहाजात चढवल्यानंतर मालाच्या तपशिलाविषयी एक उपकप्तान पावती देतो आणि उपकप्तानानं पावती दिल्यानंतर अशी उपकप्तानाची पावती जहाज कंपनीकडे सादर केल्यानंतर जहाजावर जो माल ठेवलेला असतो, माल चढवलेला असतो, तो माल स्वतःच्या ताब्यात मिळाला, त्या मालाचं संपूर्ण वर्णन असणारी एक पावती जहाज कंपनी त्या निर्यातकाला देते, त्याला नौभरणपत्र असे म्हणतात. या नौभरणपत्रामध्ये जे काही लिहिलेला असतो माल तो संबंधित व्यक्तीच्या ताब्यात देण्याची जबाबदारी जहाज कंपनीची असते. परंतु बऱ्याच वेळा त्या नौभरणपत्रामध्ये असं लिहिलेलं असतं, नौभरणपत्रामध्ये माल बोटीच्या ताब्यात दिल्यानंतर जर समजा तो माल बांधणी खराब असेल तर त्यावर शेरा मारला जातो. बऱ्याच वेळेला लाल शाईने शेरा मारला जातो. अशा वेळी आयातदार तो माल सोडवून घेत नाही. पण परिपूर्ण आणि चांगलं असं नौभरणपत्र जर समजा एखाद्या व्यक्तीकडं आयातदाराकडं आलं तर आयातदाराला माल मिळण्यासाठी 2-3 महिन्याचा कालावधी लागतो. दरम्यानच्या काळात ह्या ज्या नौभरणपत्र आहे किंवा बोटीची हुंडी ज्याला बिल ऑफ लॅडिंग म्हणतो, ते बिल ऑफ लॅडिंगवर तो बँकेकडं कर्जाची मागणी करू शकतो. आणि बँका काय करतात, बिल ऑफ लॅडिंगवर ग्राहकाला किंवा आयातदाराला कर्ज देतात. काय देतात? नौभरणपत्र म्हणजे काय? बँकेला खात्री आहे का बँकेने तो माल पाहिलेला असतो का? नाही. ज्या आयातदारानं माल खरेदी केलेला आहे त्यानं पाहिलेला असतो का? नाही. माल कुणाच्या ताब्यात असतो? बोट कंपनीच्या ताब्यात असतो. पण मालावरचं मालकीपत्र कागद एक येतो, त्याच्या 3 प्रती इश्यू केलेल्या असतात आणि या 3 प्रती ज्या असतात त्या 3 प्रतीपैकी एक प्रत बँकेकडे येते, एक आयातदाराकडे प्रत येते आणि एक प्रत बोटीबरोबर असते. आणि मग अशा पद्धतीनं आलेला माल जो आहे त्या त्या नौभरणपत्रामध्ये जे त्याचं संपूर्ण वैशिष्ट्य लिहिलेलं असतं, अशा नौभरणपत्रावर कर्जाची मागणी केली जाते.
बँक तर का कर्ज देते नवभरणपत्रावर? तर नवभरणपत्राचं वैशिष्ट्य काय आहे? तो एक भाडे कराराचा पुरावा असतो. नवभरणपत्र म्हणजे माल जहाजावर 100% पोचलेला आहे आणि तो प्रवासात आहे, त्याचा एक पुरावा असतो. आणि तिसरं सगळं महत्त्वाचं म्हणजे त्या नवभरणपत्रामध्ये ज्याचं नाव लिहिलेलं आहे त्याला त्या मालाचा ताबा घेता येतो. म्हणजे नवभरणपत्राची पण 3 वैशिष्ट्ये आहेत. आणि असं नवभरणपत्र पृष्ठांकन केलं, त्याच्या पाठीमागं लिहून ज्याचं नाव लिहिलेलं आहे, बँकेचं नाव लिहिलेलं आहे, पृष्ठांकन करून एखाद्या व्यक्तीला हस्तांतर केलं तर त्या मालाचा ताबा ज्याच्या नावानं पृष्ठांकन केलं त्या व्यक्तीला मिळू शकतो. म्हणजे नवभरणपत्र हे मालावरील मालकीपत्र आहे, बोटीची हुंडी म्हटलं जातं त्याला. आणि त्या मालकीपत्राच्या पाठीमागं जर सही करून दिली तर त्याचा मालाचा ताबा मिळू शकतो. अशा प्रकारचं जे मालावरील मालकीपत्र आहे ते 1 नंबरचं मालकीपत्र आहे. आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये या मालकीपत्राला विशेष महत्त्व आहे आणि म्हणून बँका कर्ज देतात. दुसरं गोदी अधिपत्र, डॉक वॉरंट. माल तुम्हाला माहिती आहे की विद्यार्थी मित्र, माल ज्यावेळी बोटीतून पाठवला जातो त्यावेळी बऱ्याच वेळा मोठ्या बोटी असतात, त्या समुद्राच्या काठावर येत नाहीत, त्या आत धक्का बांधलेला असतो, धक्क्याला त्या बोटी लागतात आणि धक्क्यातून माल पुन्हा उतरला जातो. धक्क्यातून माल पुन्हा लहान लहान बोटीनं गोदीमध्ये आणला जातो. आणि माल गोदीत आणल्यानंतर गोदीचं जे प्रमुख असतात ते प्रमुख स्वतःच्या ताब्यात माल मिळाल्याबद्दल संपूर्ण मालाचं वर्णन असणारं जे पत्रक देतात किंवा जी पावती देतात त्याला गोदी अधिपत्र म्हणलेलं आहे, डॉक वॉरंट. असं डॉक वॉरंट हे सुद्धा एक मालावरचं मालकीपत्र समजण्यात येतं. आता डॉक वॉरंटचं वैशिष्ट्य काय आहे? त्यामध्ये फक्त लिहिलेलं असतं कोणत्या प्रकारचा माल आहे आणि तो ताब्यात मिळालेला आहे, त्याचं एकूण भाडं किती येणं आहे याचं सविस्तर त्या लिहिलं जातं. आणि मग ज्यांच्या ताब्यामध्ये ते डॉक वॉरंट असेल, गोदी अधिपत्र असेल, त्या व्यक्तीला त्याचा माल मिळू शकतो. हे गोदी अधिपत्र. त्याच्यानंतर तिसरं बघण्याऐवजी आपण अगोदर चौथं बघू, धक्क्याच्या मालकाचं प्रमाणपत्र. धक्क्याच्या मालकाचं प्रमाणपत्र म्हणजे वास्तविक पाहता हे काही मालावरील मालकीपत्र नाही, पण मालावरील मालकीपत्राच्या यादीमध्ये धक्क्याच्या मालकाच्या प्रमाणपत्राचा समावेश केलेला आहे. वॉर्फिंग सर्टिफिकेट म्हणजे काय? तर ज्यावेळी माल बोट आत असते, मोठ्या बोटी आत असतात आणि आत असलेला माल तो बोट धक्क्याला लागते, तिथून माल तो उतरला जातो आणि तो धक्क्यामध्ये ठेवला जातो. तर धक्क्याचा अधिकारी माल स्वतःच्या ताब्यात मिळाल्याबद्दल मालाचं संपूर्ण वर्णन असणारं एक पावती देतो, त्याला धक्क्याच्या मालकाचं प्रमाणपत्र असं म्हणतात. हे प्रमाणपत्र वास्तविक मालावरील मालकीपत्र समजलं जात नाही, फक्त माल स्वतःच्या ताब्यात आहे, त्यातला माल कोणत्या दर्जाचा आहे याविषयी धक्क्याच्या अधिकाऱ्याला माहीत असत नाही, तरीसुद्धा मालावरील मालकीपत्र म्हणून धक्क्याच्या मालकाचं प्रमाणपत्र समजण्यात येतं. हे जे आहे, 1 नवभरणपत्र, 2 गोदी अधिपत्र, 3 धक्क्याच्या मालकाचं प्रमाणपत्र, हे सगळे आंतरराष्ट्रीय व्यापारातील दस्तऐवज आहेत. मग आता अंतर्गत व्यापारातील कोणते दस्तऐवज आहेत? तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये नवभरणपत्राला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व अंतर्गत व्यापारामध्ये रेल्वे पावतीला आहे. रेल्वे पावती म्हणजे काय? देशातल्या देशात मालाची खरेदी करत असताना विक्रेता ज्या खरेदीदारानं माल खरेदी केलेला आहे त्या खरेदीदाराच्या मागणीनुसार तेवढा माल पॅक करून त्याची योग्य बांधणी करून तो माल वाहतुकीसाठी रेल्वेच्या ताब्यात देतो. आणि रेल्वेच्या ताब्यात माल वाहतुकीसाठी मिळाल्यानंतर रेल्वेचा अधिकारी कोणत्या प्रकारचा माल, किती वजनाचा, काय परिमाण त्याचा आहे, काय दर्जा आहे याविषयी सविस्तर लिहून जो पावती दिली जाते त्याला रेल्वे पावती म्हणतात. म्हणजे अंतर्गत व्यापारात रेल्वे पावतीला जेवढं महत्त्व आहे तेवढं आंतरराष्ट्रीय व्यापारात नवभरणपत्राला महत्त्व आहे. आणि म्हणून रेल्वे पावती ही एक मालावरील मालकीपत्र आहे. अशा रेल्वे पावतीचा माल त्या ताब्यात मिळेपर्यंत 1 महिन्याचा 15 दिवसाचा कालावधी जातो. एवढंच नाही, बऱ्याच वेळा रेल्वेच्या ताब्यात माल दिल्यानंतर रेल्वेच्या ताब्यात तो माल 15 दिवस, 3 आठवडे, महिना, 2 महिने राहू शकतो. दरम्यानच्या काळात रेल्वे कंपनी त्याच्याकडून ते माल ठेवल्याच्या गोडाऊनचं भाडं घेते, परंतु माल सोडवून आणण्याची जबाबदारी त्या खरेदीदाराची असते. खरेदीदार तोपर्यंत माल सोडवून आणत नाही जोपर्यंत त्याला तेवढी पैशाची भरती करायची आहे, पैसे भरावे लागतात. आणि मग जर पैसे नसतील तर ते रेल्वे पावती तो बँकेकडे देऊन तेवढ्या पैशाची तरतूद करू शकतो आणि कर्ज घेऊन तो माल सोडवू शकतो. म्हणजे रेल्वे पावती हे एक मालावरील मालकीपत्र आहे. आणि शेवटचं जे आहे
ते म्हणजे माल पोचवणी आदेश. माल पोचवणी आदेश म्हणजे एका व्यक्तीकडून, आता तुम्हाला ट्रान्सपोर्ट माहिती आहेत सगळे, इकडं आपल्याकडे या भागात बघितलं गाडगे पाटील ट्रान्सपोर्ट अगदी प्रसिद्ध आहे, अत्यंत प्रचंड अशा त्यांच्या ट्रक्स आणि व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाहतूक आहे. या गाडगे पाटलांनी दिलेली रिसीट जी असेल तो माल पोचवणी आदेश म्हणजे एका ठिकाणावरचा माल उचलायचा गोडाऊनमधून आणि तो दुसऱ्या ठिकाणी पोचवायचा, अशा प्रकारचा आदेश असेल तर त्याला सुद्धा मालावरचं मालकीपत्र समजण्यात आलेलं आहे. वास्तविक पाहता वखारवाल्याचं प्रमाणपत्र आणि माल पोचवणी आदेश याला मालकीपत्र मालावर म्हटलं जात नाही. हा पार्ट एक राहिला होता वखारवाल्याचं प्रमाणपत्र. वखारवाला म्हणजे काय? वखार शब्द तुम्ही ऐकलंय? नाही ऐकलेलं. बऱ्याच विद्यार्थ्यांना वखार म्हणजे असं वाटतं की लाकडाची वखार. आपल्या ग्रामीण भागामध्ये वखार शब्द त्यालाच वापरला जातो, पण वखार महामंडळ, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, केंद्रीय गुदाम महामंडळ हे काय आहे? हे मोठमोठे गुदाम बांधतात, मोठमोठे इमारती बांधतात. शेतकऱ्याचा माल असेल, व्यापाऱ्याचा माल असेल, उद्योजकाचा माल असेल, इंडस्ट्रीयल्सचा माल असेल, तो सुरक्षित ठेवण्यासाठी ती गुदामं भाड्यानं दिली जातात. इथं जर तुम्ही कार्वे नाक्यावर गेला विद्यार्थी मित्र, कार्वे नाक्यावर जाताना तुम्हाला अलीकडच्या काळात तिथं कोपऱ्यावर दिसतं असं त्रिकोणी जे जागा आहे तिथं मोठमोठ्या इमारती दिसतात. या कुणाच्या इमारती आहेत? मार्केट यार्डमधल्या. या महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या आहेत. ह्या कशासाठी आहेत? तर त्या वखार महामंडळानं ह्या इमारती लोकांचा माल ठेवण्यासाठी आणि त्यांना सेवा पुरवण्यासाठी भाड्यानं देण्यासाठी अशा प्रकारची ही गुदामं उभी केलेली आहेत. आणि या गुदामात माल ठेवल्यानंतर तिथला गुदामाचा अधिकारी, त्या वखार महामंडळाचा संबंधित नेमलेला अधिकारी माल स्वतःच्या ताब्यात मिळाल्यानंतर ज्यांनी माल ठेवलेला आहे त्याला एक प्रमाणपत्र देतो. त्या प्रमाणपत्राला म्हणतात वखारवाल्याचं प्रमाणपत्र. या प्रमाणपत्रामध्ये काय लिहिलेलं असतं? या प्रमाणपत्रामध्ये माल कोणता आहे, किती दर्जाचा आहे, किती परिमाण त्याचं वजन आहे आणि त्याची अंदाजे किंमत काय आहे आणि या गुदामाचं भाडं किती आहे आणि तो कोणत्या ठिकाणी ठेवलेला आहे या संपूर्ण उल्लेख असलेला जो कागद असतो त्याला प्रमाणपत्र म्हणतात. वखारवाल्याचं प्रमाणपत्र. हे वखारवाल्याचं प्रमाणपत्रसुद्धा मालावरील मालकीपत्र समजण्यात येतं. आपणाला मुख्य काय शिकायचं आहे? हे जे मालावरील मालकीपत्र कोणकोणती आहेत हे शिकायचं तर आहेच, पण सर्वात महत्त्वाचं या कोणत्याही मालावरील मालकीपत्रावर बँका कर्ज देतात आणि ही कर्ज देत असताना बँकेला अडचणी काय येतात? केवळ अडचणी म्हणून चालणार नाही, तर ह्या अडचणी असूनसुद्धा बँका कर्ज देतात. याचा अर्थ असा आहे की बँका कर्ज देतात आणि कर्ज देत असताना आलेल्या अडचणीवर मात करतात. म्हणजे काय करतात? दक्षता घेतात. तर या दक्षताही बघायच्या आहेत आणि अडचणीही बघायच्या आहेत. तर हे 5-6 तुम्हाला जे आता मालावरील मालकीपत्र सांगितलं, तुम्हाला परीक्षेमध्ये 2-2 मार्काला बऱ्याच वेळेला विचारलेलं आहे. या कुठलंही याचं एक पत्रक विचारतात आणि यावर माहिती द्यायला सांगतात आणि मालकीपत्राची कसोटी काय, मालावरील मालकीपत्र का मालकीपत्र म्हटलं जातं हे डिटेल्स दिलं जातं. किंवा आयात निर्यात व्यापारामध्ये माल बोटीत चढवल्यानंतर बोट कंपनीनं दिलेलं सर्टिफिकेट त्याला टिंबटिंब प्रमाणपत्र, त्याला टिंबटिंब म्हणतात. म्हणजे गाडलेल्या जागेला तुम्हाला 1 मार्कासाठी येऊ शकतं आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्या 2 मार्कासाठी येऊ शकतात. आणि 5 आणि 10 मार्कासाठी सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. 10 मार्कासाठी काय विचारलेलं आहे तर मालावरील मालकीपत्र प्रतिकृती म्हणून स्वीकारताना त्यामध्ये गुणदोष स्पष्ट करा. म्हणजे दोष आणि त्यामध्ये असणारे बँका घेत असणारी काळजी या दोन्ही स्पष्ट करा. असं ज्यावेळी विचारलं जातं त्यावेळी तो मोठा 10 मार्काचा प्रश्न होतो. आज आपल्याला इथं पुढचा भाग जो काय बघायचा आहे तर मालावरील मालकीपत्र प्रतिभूती म्हणून स्वीकारताना येणाऱ्या अडचणी. मालावरील मालकीपत्र अग्रिमी देत असताना बँकेला येणाऱ्या अडचणी. या अडचणी कोणत्या आहेत आणि अडचणी असून सुद्धा बँका कर्ज देते का या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. पहिली अडचण आहे अप्रामाणिकपणा व अपहाराचा धोका. अप्रामाणिकपणा आणि अपहाराचा धोका. मालावरील मालकीपत्र हे कसं अचलनक्षम दस्तऐवज आहे. प्रतिभूती म्हणून स्वीकारताना काय होतं? ग्राहकांना दिलेलं मालकीपत्र योग्य नसल्यास बँकेला कर्ज परत मिळवता येत नाही. समजा मालावरील मालकीपत्रावर बँकेने कर्ज दिलं आणि त्या मालकीपत्रामध्ये ग्राहक प्रामाणिक वागलेला नाही. म्हणजे काय आहे
तो माल खरेदी केलेला नाही, तो माल चोरीचा असेल किंवा ग्राहकाचा त्या मालकीपत्रावर खरा प्रामाणिक मालकी हक्क नसेल तर अडचण निर्माण होते. आणि मग अपहरणाचा धोका म्हणजे काय, तर त्या दस्तऐवजावर मालकी हक्क आहे असं दाखवलं जातं आणि प्रत्यक्ष मालकी हक्क नसतो. त्यामध्ये अनेक बदल करून मालकी हक्क स्वतःचा असल्याबद्दल दाखवलं जातं. तर अप्रामाणिकपणा ग्राहक जर वागला तर मात्र मालावरील मालकीपत्रावर दिलेलं कर्ज परत येत नाही आणि त्यामध्ये फ्रॉड होऊ शकतो. आणि मग असं जर अप्रामाणिक असेल तर बँकेला काळजी घ्यावी लागते की कोणत्या ग्राहकाच्या मालाच्या मालकीपत्रावर कर्ज द्यायचं आहे. मालकीपत्र म्हणजे एक कागद घ्यायचा आहे, त्या कागदावर फक्त कर्ज द्यायचं आहे. माल प्रत्यक्ष ताब्यात घेतल्यानंतर बँक सुरक्षित, घर गहाण घेतलं, जमीन गहाण घेतली, बँक सुरक्षित आहे कारण तोपर्यंत ताब्यात आहे. परंतु नुसत्या कागदावर ज्यावेळी कर्ज दिलं जातं आणि त्या कागदात लिहिलेला माल त्याच्या मालकीचा आहे त्यावेळी बँकेला निश्चितपणानं अडचण येते. कोणती, तर तो ग्राहक जर अप्रामाणिक असेल तर दिलेलं कर्ज परत येत नाही. दुसरा धोका काय आहे, मालावरील मालकीपत्रावर कर्ज देताना दुसरा धोका काय आहे, मालावरील मालकीपत्र हे अचलनक्षम दस्तऐवज आहे. अचलनक्षम विद्यार्थी मित्र, तुम्ही 12वीचे विद्यार्थी आहे. मागच्या वर्षी आपण संपूर्ण चलनक्षम दस्तऐवज शिकलो. चलनक्षम दस्तऐवज म्हणजे काय, तर चेक, विनिमय विपत्र आणि वचनचिठ्ठी याला चलनक्षम दस्तऐवज म्हणतात. आणि चलनक्षम दस्तऐवजाचं वैशिष्ट्य काय आहे, तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतर करता येतो. अजून एक वैशिष्ट्य काय आहे, एका व्यक्तीला जेवढे अधिकार मिळालेले त्याच्यापेक्षा चांगले अधिकार दुसऱ्या व्यक्तीला मिळतात, त्याला चलनक्षम म्हणतात. अचलनक्षम म्हणजे काय, अचलनक्षम म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला अधिकार जर मिळायचे असतील आणि पहिल्या व्यक्तीच्या मालकी हक्कात दोष असेल तर दुसऱ्या व्यक्तीला तसेच हक्क प्राप्त होतात. तुम्हाला एक उदाहरण देऊन गेल्या वर्षी सांगितलं होतं, आठवा, मी एखादी सायकल चोरली आणि मी दुसऱ्याला विकली, बरोबर, त्यानं तिसऱ्याला विकली आणि तिसऱ्याला विकल्यानंतर तिसरा सापडला, पोलिसांना सापडला, तर तिसरा सांगेल मी सायकल कुणाकडून घेतली, दुसरा सांगेल मी सायकल कुणाकडून घेतली, म्हणजे आम्ही 1, 2, 3 तिघंही चोर ठरतो, बरोबर, कारण त्यामध्ये कुठलंही संरक्षण मिळत नाही. पण चलनक्षम दस्तऐवजाच्या बाबतीत वेगळा आहे. एखादा चेक मी एखाद्या व्यक्तीला दिला आणि तो मी चेक चोरून जरी आणलेला असला तर त्याचा फक्त अधिकार माझा नव्हता, म्हणजे मी चोर ठरेल. मी ज्याला तो चेक दिलेला आहे ती व्यक्ती चोर ठरत नाही, त्यानं ज्याला दिलेला आहे ती व्यक्ती चोर ठरत नाही. इथं पहिलीच व्यक्ती चोर ठरते. हे चलनक्षम दस्तऐवजाचं वैशिष्ट्य आहे. मात्र हा दस्तऐवज आहे तो अचलनक्षम आहे, त्यामुळे बँकेला ह्याला चांगले हक्क मिळतील याची खात्री करता येत नाही. त्यामधला तिसरा दोष असा आहे की कर्जदारानं माल मिळवण्याचा धोका. कर्जदाराने माल मिळवण्याचा धोका. कर्जदार कसा माल मिळवतो बघा, म्हणजे मालावरील मालकीपत्र बँकेकडे कर्जाला आधार म्हणून दिलं, बँकेच्या ताब्यात मालकीपत्र आहे, बँकेनं त्यावर कर्ज दिलं आणि ते कर्ज परत बँक व्याजासह परत घेणार. आणि कशाबद्दल दिलं तर ते मालकीपत्रात लिहिलेला माल बँकेच्या ताब्यात आहे. कर्जदारानं कर्जाची परतफेड केली नाही तर त्या मालकीपत्रात लिहिलेला माल बँक ताब्यात घेते आणि तो सेल करून कायदेशीर त्याची विक्री करून कर्ज वसूल करू शकते. परंतु घोटाळा असा आहे, बऱ्याच वेळेला तो काय करतो, कर्ज घेणारा फसवतो बँकेला. मालावरील मालकीपत्र बँकेच्या ताब्यात द्यायचं, त्यावर कर्ज घ्यायचं, कर्ज घेतलं की कर्ज परत करायचं नाही, पण मालकीपत्रात लिहिलेला माल त्याला सोडवून आणायचा असतो. तो सोडवून आणण्यासाठी ते मालकीपत्र लागतं, ते बँकेच्या ताब्यात आहे, बँक पैसे भरल्याशिवाय देत नाही. मग काय करतो तो माहिती आहे, तो रेल्वे समजा रेल्वे पावती असेल तर रेल्वे कंपनीकडे जातो, रेल्वे अधिकाऱ्याकडे जातो आणि रेल्वे अधिकाऱ्याला सांगतो माझी मालावरची मालकीपत्र पावती हरवलेली आहे, रेल्वे पावती हरवलेली आहे. रेल्वे अधिकारी काय मागतो, इंडेन्मिटी बॉन्ड मागतो. तुम्ही जाऊन एक क्षतिपूर्ती बंधपत्र तयार करा, इंडेन्मिटी बॉन्ड तयार करा आणि मग ॲफिडेविट तयार करा. त्या ॲफिडेविट तयार करून तुम्ही असं लिहून द्यायचं असतं की माझी ही पावती खरोखर हरवलेली आहे, मी कोणत्याही कामासाठी वापरलेली नाही. जर मी असं कोणत्या कामासाठी वापरलेली आढळली तर मला कोर्ट देईल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. असं जेव्हा लिहून घेतलं जातं त्यावेळी अडचण अशी निर्माण होते की ग्राहकाला कर्जदार असं लिहून तो माल ताब्यात घेतला जातो
म्हणजे इकडं बँकेचं कर्ज घेतलं, बँकेकडे पावती ठेवली आणि इकडं माल सोडवून घेतला. माल सोडवून घेताना खोटं ॲफिडेविट केलं आणि माल सोडवून घेऊन माल विकला, मालाचे पैसे स्वतःकडे ठेवले आणि बँकेचं कर्ज भरलं नाही तर बँक अडचणीत येऊ शकते. म्हणजे कर्जदारानं कर्ज घेऊन पैसे न भरता परस्पर माल सोडवून आणला आणि तो विकला आणि बँकेचं कर्ज भरलं नाही तरी बँकेला अडचण निर्माण होते. आणि म्हणून तिसरा त्यामध्ये धोका आहे, मालावरील मालकी पत्रावर अग्रिमे देत असताना बँकेला येणारी अडचण किंवा धोका की कर्जदारानं माल मिळवण्याचा धोका किंवा अडचण आहे. चौथा आहे त्यामध्ये ग्राहकाची अगर संबंधित पक्षाची पतपात्रता. ग्राहकाची अगर संबंधित पक्षाची पतपात्रता. तुम्ही मालावरील मालकीपत्र बँकेला दिलेलं आहे, पण ते कुठल्या कंपनीचं आहे? रेल्वे कंपनीचं असेल तर आपल्याकडं रेल्वे ही भारतीय केंद्र सरकारची आहे, त्यावर विश्वास आहे सर्वांचा, बरोबर. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये माल बोटीने येतो म्हणजे नौभरणपत्र दिलेलं आहे, पण अनेक बोट कंपन्या जगातल्या कशा पद्धतीच्या आहेत, त्याची पात्रता काय आहे, त्याची पत आहे का, बोट कंपनी प्रामाणिक व्यवहार करते का, हे अनेक प्रश्न उद्भवतात. त्यावेळी संबंधित ग्राहकाची अगर संबंधित पक्षाची पतपात्रता बँकेला आजमावताना अडचण निर्माण होते. उदाहरणार्थ मलेशियामधून माल इथं येणार आहे, मालासह मलेशियामधून आपल्याकडे तेल येणार आहे, तेलाचे प्रचंड बॅरल त्यामध्ये जर असतील गोडे तेल आणि ते जर मलेशियन बॅरल नसतानाच खोटंच एखादं नौभरणपत्र दिलेलं असेल, केवळ त्यावर पैसे मिळवायचे आहेत या उद्देशानं, आणि असं खोटं दिलेलं नौभरणपत्र जर तुम्ही बँकेला सादर केलं, बँकेनं त्यावर कर्ज दिलं आणि पुन्हा असं निदर्शनाला आलं की दिलेलं जे हे बोटीची हुंडी आहे हे खोटी आहे किंवा बोगसपणे तयार केलेली आहे, तर तिथं अडचण निर्माण होऊ शकते. तसंच ग्राहक प्रामाणिक असला पाहिजे. ज्या ग्राहकाला मालावरील मालकीपत्रावर कर्ज द्यायचं आहे तो ग्राहक प्रामाणिक असला पाहिजे, तो बँकेला फसवणारा असता कामा नये. बँकेशी त्याचे असलेले नातं, त्याचा असलेला व्यवहार हे बँकेनं सगळं बघून त्याची पतपात्रता काय आहे बघावी आणि मगच अशा पद्धतीच्या कागदावर कर्ज द्यावं. आणि म्हणून यामध्ये बँकेची फसवणूक होण्याची शक्यता असते, ही एक अडचण आहे. आणि यामध्ये पुढची अडचण आणि शेवटची अडचण आहे दस्तऐवजच खोटे असण्याची शक्यता. दस्तऐवज खोटे. दस्तऐवज खोटे म्हणजे काय? तुम्ही बँकेला दिलेला कागद आहे, रेल्वे पावती आहे की नौभरणपत्र आहे, हे स्वतःच छापून घेतलेलं आहे, हे स्वतःच तयार केलेलं आहे, दस्तऐवजच खोटं आहे आणि बँकेला फसवलं. एवढा माल माझा या देशातून येतोय, त्याची एवढी किंमत आहे, तोपर्यंत मला या कागदावर कर्ज द्या. आणि तो दस्तऐवज खोटा असेल तर बँक अधिकाऱ्याला तो दस्तऐवज खरा की खोटा हे बऱ्याच वेळेला कळत नाही, लक्षात येत नाही. कारण आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वापरली जाणारी अनेक प्रकारचे जे कागद असतात त्यामध्ये अनेक खोटाचे. आपल्या देशामध्ये आता बघितलं असेल, नोटाबंदीच्या काळामध्ये मोदी सरकारनं कशासाठी केलं तर यातल्या खोट्या नोटा बाहेर काढायच्या होत्या. म्हणजे आपल्या देशात खोट्या नोटा किंवा इतर देशामध्ये सुद्धा खोट्या नोटासुद्धा ह्या चांगल्या चलनामध्ये येतात. मग असे खोटे दस्तऐवज काय येणार नाही. अनेक वेळेला ॲडमिशन घेताना आम्ही ॲडमिशन देताना विद्यार्थ्यांचं बघितलेलं आहे, मार्कशीट असेल विद्यार्थ्यांचं किंवा त्याचं प्रमाणपत्र असेल, एखादा दाखला असेल, सर्व खोटं आहे. इथं जवळ असणारं एक काष्ट्याजवळ शेगाव म्हणून गाव आहे, एक प्रायमरी टीचर 24 वर्ष गेली 24 वर्ष प्रायमरी टीचर 24 वर्ष तो स्वतः कुठल्याही शाळेचा दाखला, कुठल्याही शाळेचं मार्कलिस्ट, बोर्डाचं मार्कलिस्ट, विद्यापीठाचं मार्कलिस्ट तुम्हाला पाहिजे तेवढे मार्क्स देऊन छापून देतोय. असे मार्कशीट घेऊन कित्येक जण मिलिटरीमध्ये गेलेले आहेत, इंजिनियर झालेले आहेत, डॉक्टर झालेले आहेत, रिटायर झालेले आहेत आणि त्याचा शोध आत्ता लागला. अशा पद्धतीची आपल्याकडे यंत्रणा आहे. आणि मग ही खोटी सर्टिफिकेट आणि अशा प्रकारचं जर खोटे दस्तऐवज घेऊन बँकेकडून कर्ज घेतलं तर हे कर्ज परत येत नाही. आणि म्हणून बँका कर्ज देत असताना चलनक्षम मालावरील मालकीपत्रावर कर्ज देत असताना त्याला एवढ्या अडचणी आहेत आणि अशा अडचणी असून सुद्धा बँका कर्ज देतात. आणि कर्ज देण्याचं कारण म्हणजे यावर कर्ज देत असताना बँका अनेक प्रकारच्या दक्षता घेतात. या ज्या दक्षता आहेत त्या आपण उद्याच्या तासाला पाहणार आहोत. आज आपण इथंच थांबणार आहोत विद्यार्थी मित्रो. उद्याच्या तासाला मालावरील मालकीपत्राच्या दक्षता आणि त्याच्या पुढचा भाग म्हणणार आहोत. धन्यवाद.